काल महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जे हिंदू धर्मियांबद्दल बेताल व्यक्त केलेला आहे त्याचा सर्वप्रथम मी या ठिकाणी युवा सेनेच्या वतीने निषेध करतो। आज आम्ही गाढवावरती पोस्टर लावून युवा सेनेच्या वतीने वारंवार काँग्रेसचे लोक असतील हे काल त्यांनी म्हणताना म्हणलेलं आहे की भगवा दहशतवाद म्हणू नका, सनातन दहशतवाद म्हणा किंवा हिंदू आतंकवाद असं म्हणा। मला म्हणायचं आहे की आम्ही हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आम्ही आतंकवादी दहशतवादी व्हायला तयार आहोत, तर आम्ही कसले दहशतवादी असू द्या, जेणेकरून काही लोकांची मतं मिळवण्यासाठी नेहमीच धार्मिक ध्रुवीकरण करण्याचं काम मागच्या वेळेस देखील सुशील कुमार शिंदेनी भगवा दहशतवाद असं म्हणलं होतं। त्यांना सोलापूरच्या जनतेने 2 वेळा घरी बसवलं। हे पृथ्वीराज चव्हाणांनी अभ्यास करावं आणि परवाच सोलापूरच्या खासदार प्रेमताई शिंदे यांनी देखील आपल्या भारतीय सैन्यांवरती संशय व्यक्त केला। तर ही काँग्रेसची जी वृत्ती आहे ही कायम देशविरोधी राहिलेली आहे आणि अशा लोकांना समस्त महाराष्ट्रातले नाही भारत देशातील हिंदू यापुढे त्यांना घरी बसवतील असा मला ठाम विश्वास आहे।